परफेक्शनिझम. एकदा सेटल झालो ना की मग धंदा चालू करेन. एकदा मुलगा 10वी पास झाला की व्यवसाय करेन. अनेक महिलांचं असतंय, त्या मुलाची 10वी झाली, 12वी झाली, त्याचं लग्न झालं, त्याला मुलं झालं, आता त्याची मुलं सांभाळतात. एखादी गोष्ट परफेक्ट झाल्याशिवाय 1 करोड रुपये अकाउंटला आले ना, एवढा पगार झाला ना. किती लोक जॉब करतात इकडे? ओके, सो एवढा पगार झाला माझा, एवढा वर्षाचा CTC मिळाला की मग मी बिझनेस चालू करणार. पण तो पगार तेवढा होतो, त्याच्याबरोबर EMI पण वाढलेले असतात, त्याच्यावर घरातल्या जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात. जाऊ दे, मग एवढा झाल्यानंतर करू. असं करत करत आयुष्य संपून जातं. किंवा घरातल्यांनी सपोर्ट केल्याशिवाय मी व्यवसाय करणार नाही, आई वडिलांनी सांगितलं तरच मी ते करेन. हे परफेक्शनिझम नावाचा काही प्रकार नसतो. ज्याला आपण फिल्म इंडस्ट्री मधला परफेक्शनिस्ट बोलतो ना, तो पण स्वतः परफेक्शनिस्ट नाहीये. परफेक्शनिझमच्या नादी लागू नका. लाईफ मध्ये कधीच काय परफेक्ट होत नाही. मी आता सांगतो, इतके वर्ष या बिझनेस मध्ये काम करून रिलेशनशिप आई वडिलांबरोबरचं परफेक्ट नसतं, बायको आणि नवऱ्याचं रिलेशनशिप परफेक्ट नसतं, तरी पण आपण पुढे जातो. त्यामुळे सगळं परफेक्ट होईल मग बिझनेस चालू करेन, या प्लीज माइंडसेट मधनं बाहेर पडा. जेव्हा चालू कराल, जिकडनं चालू कराल, ती तुमची वेळ.